अस्सल पुणेरी पगडीतील अमिताभ बच्चन, मराठमोळ्या वेशातील राणी मुखर्जी, चिरतरुण आशा भोसलेंचा आवाज आणि संगीत सम्राट इलैयाराजाची उपस्थिती हा संस्मरणीय क्षण पुणेकरांनी याची देही याची डोळा अनुभवला। निमित्त होतं 10व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं। 10व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं काल पुण्यात दिमाखदार उद्घाटन झालं। राज्याचे सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी अमिताभ बच्चन, आशा भोसले, सचिन पिळगावकर यांचा ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यंदाच्या SD बर्मन पुरस्काराचे मानकरी ठरले ते अनभिषिक्त संगीत सम्राट इलैयाराजा। तर यावेळी आशा भोसलेंनी सादर केलेलं तामिळ गाणं उपस्थितांच्या कौतुकास प्राप्त ठरलं। तेरी वरून उन मन में सिंदिरुंदा येन मन में। आशाताईने वाढवलेली रंगत पुढे राणी मुखर्जीनेही कायम ठेवली। नथ, पैठणी अशा मराठमोळ्या वेशात राणी केवळ वावरलीच नाही तर मराठी बोलून तिनं उपस्थितांना आश्चर्याचा धक्काही दिला। मला पुणे खूप आवडतं कारण आय्या या माझा 9व्या चित्रपटाचे शूटिंग मी इथे केलं, मला बोलवलं, मी खूप आभारी आहे। बरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर। नमस्कार।